चनेरी बिरवाडी पांगरोळी उसर मार्गे रोही जोडणाऱ्या रखडलेल्या रस्त्याच्या प्रश्नावर अखेर ग्रामस्थांचा संयम सुटला आणि रास्ता रोको आंदोलन छेडण्यात आले। नागरिकांच्या रोजच्या त्रासामुळे संतप्त झालेल्या स्थानिकांनी नवीन पनवेल ज्येष्ठ नागरिक संघाच्या नेतृत्वाखाली चनेरा नाका येथे रस्त्यावर उतरत प्रशासनाविरोधात तीव्र निषेध व्यक्त केला। या रस्त्याच्या कामाबाबत समाजसेवक समीर बामुगडे यांनी सातत्याने पाठपुरावा करत सोशल मीडियाच्या माध्यमातून आवाज उठवला होता। त्यांनी प्रसारित केलेल्या बातमीची प्रशासनाने गांभीर्याने दखल घेतली आणि आंदोलन झाल्यानंतर काही तासातच सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता बागुल साहेब घटनास्थळी दाखल झाले। बागुल साहेब यांनी आंदोलकांशी चर्चा करून चनेरी बिरवाडी पांगरोळी उसर मार्गे रोही हा रस्ता 31 मे 2025 पर्यंत वाहतुकीस खुला केला जाईल असे स्पष्ट लेखी आश्वासन दिले। हे आश्वासन स्वीकारताच आंदोलन शांततेत मागे घेण्यात आले। या आंदोलनानंतर लगेचच 10 किलोमीटर अंतराच्या रखडलेल्या रस्त्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले। अनेक महिन्यांपासून जे काम थांबले होते त्याला आता वेग मिळाल्याने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले। प्रशासनाने दिलेल्या लेखी आश्वासनात पावसाळ्यापूर्वी रस्ता वाहतुकीसाठी खुला करणे आणि पावसाळ्यानंतर मजबूतीकरणासह डांबरीकरण करणे असा उल्लेख आहे। त्यामुळे नागरिक आता प्रशासनाच्या कृतीकडे बारकाईने लक्ष ठेवत आहेत। यात विशेष बाब म्हणजे शिवसत्ता चॅनलने सुद्धा या अन्यायावर वाचा फोडत प्रशासनाच्या भूमिकेवर कठोर प्रश्न उपस्थित केले। शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनल आणि समीर बामुगडे यांच्या या ठाम वृत्तीमुळे या विषयाला आणखी धार मिळाली। ज्येष्ठ नागरिक प्रकाश विचारे, अरुण कोंडे, संजय गोरिवले, शंकर देवकर, पांगरोळी ठाकूरवाडी ग्रामस्थ, पराग घाग, भाऊ आकले, मनोज तांडेल, समीर वारगुडे, बबन पडवळ, महादेव जाधव, राजेंद्र पाटील, मोरे गुरुजी, केशव भस्मा, सकाराम भस्मा इत्यादी ग्रामस्थ या रास्ता रोको मोर्चात उपस्थित होते। समीर बामुगडे यांच्यासह स्थानिक कार्यकर्ते आणि नागरिकांच्या एकजुटीमुळेच प्रशासन हलले असल्याचे बोलले जात आहे। हे यश केवळ आंदोलनाचे नसून जनतेच्या आवाजाला मिळालेला प्रशासनाचा प्रतिसाद आहे। शिवसत्ता टाइम्ससाठी समीर बामुगडे, रोहा। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।